तसं बघायला गेलं तर हे संपूर्ण ब्रह्मांडच परमपिता ब्रह्मदेवाचं घर आहे. पण ह्या पृथ्वीवरती अशी एक जागा आहे ज्याला ब्रह्मदेवाचं घर मानलं जातं, पुष्कर. अरवली डोंगराच्या मध्यभागी असलेलं हे सुंदरसं शहर, आणि तेच एक्सप्लोर करायला मी इथे आलोय. पुष्करमधून तुम्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग. माझा डे 4 चालू झाला आहे. सकाळचे 7 वाजले आहेत आणि महाप्रचंड थंडी आहे बाहेर. बट 8 वाजता आम्हाला ब्रेकफास्टला जायचं आहे आणि निघायचं आहे. सो काही करून ह्या ब्लँकेटवरून तरी बाहेर पडावंच लागणार आहे. आणि माझी इच्छा अजिबात नाही आहे. छान झोप झाली आहे, बट सकाळी डोळे काही उघडत नव्हते. पण अंगावर गरम गरम पाणी टाकल्यावरती सगळी थंडी नाहीशी झाली आणि मी अगदी फ्रेश झालो. सो आता माझी आंघोळ झाली आहे आणि आता मस्त तयार व्हायचं आहे आणि निघायचं आहे. सकाळी इथे धुकं पडलेलं आणि सूर्यदेव डोंगराआड जणू मला डोकवून पाहत होते. हे कोरडं ऊन घ्यायला मी पूलपाशी येऊन बसलेलो. लास्ट एपिसोडमध्ये रात्रीचा हा स्टे कसा दिसतो हे तुम्ही पाहिलंच असेल. पण सूर्यकिरणांनी ह्या जागेला भर आणलेली. इथे समोर डोंगरावरती उंच शिखरावरती जे मंदिर दिसतंय ना, ते माता सावित्री देवी यांचं आहे, ज्या ब्रह्मदेवाच्या धर्मपत्नी आहेत. आम्ही नाश्ता केला आणि या हॉटेलमधून चेकआउट करून निघालो पुष्कर एक्सप्लोअर करायला. मी आता आलोय पृथ्वीवरच्या एकमेव ब्रह्मदेवाच्या मंदिरात. आत कॅमेरास अलाउड नाही आहेत, सो आत तसं काही शूट करता मला आलं नाही. या 4 मुखी देवाचं दर्शन मी घेतलं. समोरून 3 मुखांचं दर्शन आपल्याला सहज होतं, बट 4थं मुख पाहण्यासाठी आपल्याला मागे लावलेल्या काचेत पाहायला लागतं. त्या आरशात 4थ्या मुखाचं प्रतिबिंब आपल्याला दिसून येतं. पूरे विश्व भर में ब्रह्मा जी का एकमात्र मंदिर पुष्कर में क्यों बना? मंदिर होते हुए मंदिर का पूजा प्रसाद दान दक्षिणा भेदभाव क्यों नहीं होता है? सरोवर का प्रसाद पूजा क्यों चढ़ता है? एक समय की बात है, जब विष्णु भगवान क्षीर सागर में शयन कर रहे थे, तब उनकी नाभि में से कमल का पुष्प निकला. कमल के पुष्प में से ब्रह्मा का उत्पत्ति हुआ. ब्रह्मा जी विष्णु भगवान से विनती करते हैं, आपका धाम गया, शिव का धाम काशी, मेरा भी कोई धाम होना चाहिए जिससे भक्तगण मेरी पूजा पाठ कर सके. जो विष्णु भगवान की जो नाभि में से कमल का पुष्प निकला हुआ था, वो ब्रह्मा के हाथ में दिए. ब्रह्मा जी ने कमल का पुष्प अपने हाथों से यहाँ पे गिराया. गिरने से ब्रह्म सरोवर बना. उसका नाम कैसे पड़ा? पुष्प माने फूल होता है, कर माने ब्रह्मा जी का हाथ, दोनों को संधि करने से नाम पड़ा पुष्प प्लस कर पुष्कर. इधर में आप लोग नजर डालिए, जगत पिता ब्रह्मा, पास में दूसरा पत्नी वेद माता गायत्री, पहला पत्नी सावित्री माता जो नाराज होकर पहाड़ी पे बैठ गया. ब्रह्मा जी ने पहली पत्नी सावित्री माता के होते हुए दूसरी गुर्जर की ग्वाला से शादी यज्ञ रचाया. तो ब्रह्मा का पहला पत्नी गुस्से में आके ब्रह्मा जी को श्राप दिया कि तूने मेरे होते हुए दूसरी कन्या से शादी यज्ञ किया, जा तुझे श्राप दे दूंगी. तेरे जगत में पूरे संसार में पूरे पृथ्वी में एक ही मंदिर होगा, और तेरे मंदिर मूर्ति का कोई पूजा प्रसाद दान दक्षिणा भेंट नहीं देगा. जो भी घर गृहस्थी वाला फैमिली वाला परिवार वाला आएगा, जल का प्रसाद चढ़ा के मंगल यात्रा देगा. हिंदुओं में अपने 3 देवता बड़े, ब्रह्मा विष्णु महेश. विष्णु महेश का आप लोग जगह जगह प्रसाद पूजा दान दक्षिणा भेंट करते हैं, लेकिन कभी भी आपने अपने परिवार में जीवन में लाइफ में ब्रह्मा जी का प्रसाद पूजा दान नहीं किया. क्यों नहीं किया? क्योंकि वो श्रापित. अगर ब्रह्मा का मूर्ति पूजनीय होता तो घर घर में ब्रह्मा जी होते. ब्रह्मा का मूर्ति अपूजनीय श्रापित है, इसलिए पूरे विश्व भर में एकमात्र मंदिर है. 52 घाटों का 1001 मंदिर का एक ही जगह जल का प्रसाद पूजा होता है. एक ही जगह चैरिटी बना हुआ है, उसमें गुरु का डोनेशन भोग लगता है. कोई राइस भोग देता है चावल का, कोई स्वीट भोग देता है लड्डू का, कोई पितरों को जलदान देके खीर पूरी का भोग देता है. हिंदू धर्म में 3 देवता बड़े हैं, ब्रह्मा विष्णु महेश. विष्णु महेश का आप लोग जगह जगह प्रसाद पूजा दान दक्षिणा भेंट करते हैं, लेकिन कभी भी आपने अपने परिवार में जीवन में लाइफ में ब्रह्मा जी का प्रसाद पूजा दान नहीं किया. अभी मंदिर में भी आप प्रसाद लेके गए, साधु टोकरी में डाल दिया, प्रसाद रिटर्न कर दिया. घर पे मूर्ति का पूजा नहीं किया तो यहाँ पे मूर्ति का पूजा नहीं होता.
ब्रह्मा का मूर्ति पूजा होता तो घर घर में ब्रह्मा जी होते। ब्रह्मा का जो वास्तविक रूप है ब्रह्म सरोवर है। सतयुगम केवलम पुष्करम, सतयुग का बनावा आदि अनादि तीर्थस्थान है। गंगा माता है, प्रयाग राजा है, पुष्कर तीर्थ सभी तीर्थों का गुरु है। मानो तो देव है, नहीं मानो साधारण जल है। इथल्या वातावरणात एक वेगळीच ऊर्जा होती, एक दैवी शक्ती ह्या परिसरात वावरत होती हे मात्र नक्की। सगळ्यांसाठी प्रार्थना करून मी इथून पुढच्या प्रवासाला निघालो आणि थेट पोचलो स्वित्झर्लंडला। ओके, मिनी स्वित्झर्लंडला। बस हे जे स्क्रीनवरती तुम्ही पाहताय तो काही बर्फ नाही आहे, तर ही जागा आहे किशनगड, जे डम्पिंग यार्ड आहे। ही सगळी मार्बलची डस्क आहे जी इथे डंप केली जाते। राजस्थानचा मार्बल हा बेस्ट क्वालिटीचा मार्बल मानला जातो। सो इथे खूप फॅक्टरीज आहेत आणि ह्या फॅक्टरीजचं जे काही स्क्रॅप असतं किंवा जो काही डस्ट असतो तो सगळा इथे डंप केला जातो। नाही चढ, अजून वर चढ। त्यांनी आता रील बनवला आता। नाव यू आर नेक्स्ट। एकदम फट्टू या मी तुला हात देते इथपर्यंत गेली 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 इथपर्यंत चुप रे अरे गेली 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 दोघं श्रद्धा हे नाही अरे पडली। हे पकड वा, ते पण धरता आलं नाही। इथपर्यंत नाही, ही जी लाईन आहे ना तिथपर्यंत नाही, तिथं पाय अडकतोय। मग त्यानंतर हात दे मला। मी पण हे तुला उतरायचं देतेस ना तू पडशील। ಜಾನ್ವಿ ಹಿಂಗ್ ಕ್ರಾಸ್ ಇಡ ಜಾನ್ವಿ ಹೌದು ಇಲ್ಲಿಡೋ 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 ಆಚೆ ಕೈ ನಾ ಒಂದ್ ಹೇಳಿ ಬಾರ ಕಿಜಿ ಬಾ ಬಾರ ಕಿಜಿ ಬಾ झाला माझा व्हिडिओ फुल शूट। हां हां हो 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 मुगी ಜಾನ್ವಿ ऊपर देख के नीचे जा ಅಷ್ಟೇ ಹೋಗೀಗ पोचली 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 पोचली। ह्या जागेला मस्त लोकांनी कमर्शियलाइज केलाय, कृत्रिम तलाव बनवलाय, फोटोजेनिक स्पॉट्स बनवले आहेत। बघताना कितीही सुंदर दिसत असलं तरी प्रॅक्टिकली मात्र हा कचराच आहे। हो, कारण मार्बलची डस्ट आहे ही, जी लिटरली आपण कचऱ्यात टाकतो। इथून आम्ही निघालो आता उदयपूरच्या दिशेने। लंच केल्यावरती भात अंगाशी आला, सो प्रवासातनी मस्त ताणून दिलं आणि डोळे डायरेक्ट उघडले जेव्हा हॉटेल आलं। फटाफट चेंज केलं आणि डिनरला लगेच टेरेसवर गेलो। कशेबशे 2 घास खाल्ले आणि आजच्या दिवसाचा शेवट केला। उदयपूरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। सो आम्ही पुष्करवरून 4.5 तासाचा प्रवास करून इथे आलो आहोत आणि असा आहे हा माझा आजचा स्टे। सो खरं तर हा मेन डोर आहे। सो दिस इज द एंट्रन्स। इथून असं वॉकिंग वॉर्डरोब टाईप आहे। दिस इज द मिरर आणि इथे काही कबर्ड्स स्पेस आहे इकडे ठेवायला। ही एक मिरर आहे, टी व्ही वगैरे सगळं, टी पॉइंट अँड दिस इज माय बेड। आता उद्या मी फिरणार आहे उदयपूर, सो गाइस स्टे ट्यून्ड। सावन की घटा छाई, ये देख के दिल झूम